नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. पहा नर्मदा ठिकाणी आल्याच्या नंतर इथं आहे ना एक आश्रमाचं काम चालू आहे. पहा किती सुंदर आहे ना ठिकाणी आश्रम आहे. या आश्रम आहे ना या आश्रमाचं काम चालू आहे. नर्मदा परिक्रमा वासे केले. अन्नक्षेत्र खुला आहे. एक नित्य आनंद सेवा सनातन नित्य आनंद सेवा सनातन हा आश्रम आहे. या आश्रम कोठिया कर्जत जिल्हा. आता आम्हाला बडोदा जिल्ह्यात आहे. आता तिथून मला बडोदा जिल्हा आहे. भरूच जिल्हा संपून मी बडोदा जिल्ह्यात आलेलो आहे. आणि बडोदा जिल्ह्यातून हे तुम्हाला जे ह्या ठिकाणी जे दिसतं हे मैयाच्या किनारी आहे. मी किनाऱ्यामार्गे चालतो. हे सर्व परिक्रमावासी इकडे बसलेले आहेत. आणि ह्या ठिकाणावरून हे बघा हे सर्व परिक्रमावासी यांच्यासाठी आहे ना सेवा दिली जाते. हे पहा आणि हे जे आहे हे परिक्रमावासींसाठी आहे. नमामि देवी नर्मदे. आणि इथे एक आश्रम मोठा आश्रम होणार आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी है ना एक गांव का नाम क्या है जी? कोठिया गांव है. गांव में अपना है ना नया आश्रम है. नया आश्रम का है ना एक काम चालू है पूरा. हम लोग परिक्रमावासी जब आते ना यहाँ पे तो जो ये परिक्रमावासी के लिए है ना ये जो अपना मैया किनारी है ना पूरा ये नहीं था आश्रम नहीं था. जो आश्रम होने वाला है ये आश्रम ऐसा है पूरा है ना 10 बीघा इधर का 10 बीघा 1 किलोमीटर अंतर तक है ना इतना बड़ा आश्रम होने वाला है. गौशाला स्कूल बिल बच्चे के लिए सब कुछ होने वाला है. इधर सब 15 गांव का ये जो अब भी नया है. 15 दिन हुआ भी नहीं 10 दिन हुआ. हाँ खाली 10 दिन हुआ है. 10 दिन में ये आश्रम हुआ है. आश्रम का काम चालू है. ये अपना शिवजी है. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. या ठिकाणी ना बघा आता आहे ना चंद्रकर आकाराची मैया येते आणि आम्ही चाललो इथे इथून. आणि आज माझ्या संघ आहेत ते नर्मदे हर यूपी अलीगढ़चे बुलंदशहर बघा बुलंदशहर है. गांव कीरतपुर है. कीरतपुर से आज माझ्या संघ दिवसभर तहसील शिकारपुर लगता है. हाँ थाना छतारी लगता है. हाँ आज के परिक्रमा से हम आज तीनों साथ में आज के दिन कल देखेंगे मैया कैसा है कैसा नहीं क्या. चलो नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. आता ह्या ठिकाणी मी आलो तर कोठिया गाव आहे. कोठिया गावामध्ये आहे ना हे सोमेश्वर महादेव मंदिर आहे. मंदिराचं दर्शन घेण्यासाठी चाललेलं आहे. हे बघा आता या ठिकाणी आलो आहे मी मंदिराचं दर्शन घेतो. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. या ठिकाणी मी आता आपल्याला आहे ना एक आहे ना सोमनाथ महादेव यांचं दर्शन घेण्यासाठी आलेले. हे बरोबर मैया किनारी आहे. हे बघा हे कोठिया गाव इथे आणि हे मंदिर आहे. नर्मदे हर अंदर जा सकते हैं. अंदर हाँ बाबा आपको धोती पहनते हैं. हे बघा मी परवानगी घेतो. पहिली परवानगी घेऊन आतमध्ये जातो आणि आतमध्ये चाललोय. नर्मदे बाबा आप नहीं करते हैं. धोती वालों को प्रवेश है अंदर. आप धोती वाले नमामि नहीं हो. देवी नर्मदे नमामि देवी नमामि देवी नर्मदे नर्मदे नर्मदे. हे पहा आता मी आतमध्ये आल्याच्या नंतर बघा गणेश दादा गणेश नर्मदे हर नमामि देवी. ओम नमः शिवाय. 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 दर्शन घ्या. सोमनाथ महादेव सोमेश्वर महादेव मंदिर सोमेश्वर. नर्मदे नर्मदे नर्मदे
शिवाय. ओम नमः शिवाय. ओम ओम नमः शिवाय. 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 पदे यार, ह्या ठिकाणी मी ना दर्शन घेऊन ना आता मला हे बघा, हे सर्व इथं मयाच्या बाजूला सोमेश्वर मंदिर आहे. कोठिया गावामध्ये, कोठिया गाव आहे यामध्ये. आणि मी दर्शन घेतोय आणि दर्शन घेऊन आहे ना मी परत थोडा पुढे जाणार आहे. आपल्या तुम्हाला एक दर्शन देतो. आणि खरोखर दर्शन देतो. हे बघा, आता या ठिकाणी मी खाली होतो. प्रत्येक याचं दर्शन थोडंसं तुम्हाला दर्शन दाखव. मैयाचं पण, मैया किनारे जाणारचे. नर्मदे नर्मदे सोमेश्वर महादेव मंदिर आहे हे कोठिया गावात आहे. नर्मदा मैया किनारी आहे, मी किनारी असं. हे बघा लांबून असं मंदिर आहे. मंदिराचं दर्शन आणि मंदिर खरोखर एकदम सुंदर आहे. आणि हे आमचे हनुमान, रोकडी हनुमान. आपल्याला रोकडी हनुमान भेटले होते, तर इथे पण रोकडी हनुमानचं दर्शन झालं. दर्शन घेऊन मी इकडे पुढे एक आपल्याला मंदिर हे जे आहे हे मैया किनारी आहे. सर्व मैया किनारी आहे. आणि नारेश्वरवर निघल्याच्या नंतर महर्षी अभिमन्यूचं दर्शन घेतले. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. कोठिया गावामधून आहे ना आम्ही असं एक पगदंडी मार्गाने आहे ना राणापूर गाव आहे, त्या पगदंडी मार्गे आम्ही चाललो आहे. आणि आम्हाला मैया किनारीच रोड आहे. ह्या रोडने आम्ही पुढे हे असा ह्या रोड आहे. ह्या राणापूरला पुढे राणापूर आहे. आणि किनारा मार्ग आम्हाला पुढे येणं लागणार आहे. आता किनाऱ्यावरून आम्ही मैयाजवळ यायचे आमच्या 200-300 फुटावरती. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. हे ज्या टाक्या दिसतात पाण्याच्या, एवढ्या मोठमोठ्या टाक्या, करोडो लिटर पाणी याच्यामध्ये आहे ना हे साचतं. आणि अशा टाक्या आहे ना आपल्याला पाणी पिण्यासाठी आहे ना तालुका आणि गावाला आहे ना जिल्ह्याला याला जात असतं इथून. आणि हे पूर्ण लय मोठ्या टाक्या आहेत इथं करोडाच्या. नर्मदे. ह्या ठिकाणी मी आहे ना कोठिया गावातून जे पाण्याच्या टाक्या ज्या दिसतात ना तिथून जे पाणी सोडलं जातं पिण्याला. बघा 1, 2, 3 म्हणजे 2 पाईपलाईनीद्वारे आता पाणी सोडलेले आहे त्यांनी. कारण हे जे पाणी गळतं इथे आणि आता हे इथून जे पाणी जाणार अशा 3 पाईपलाईन इथे म्हणजे आता पुढे जाणार. आता जे गावाला पाणी पिण्यासाठी जे आमच्या परिक्रमा रोडवरती आहे, आमची परिक्रमा ह्या ज्यांच्या आहे ना गेटच्या आतून चालते. कारण आम्हाला आहे ना पहिले किनारा मार्ग होता, ते किनारा मार्ग यांनी इथे गेट टाकल्यामुळं आम्हाला त्यांच्या गेटच्या आतून जावं लागतं. नर्मदे नमामि देवी नमामि देवी नर्मदे. इकडं न जाता आहे ना आपल्याला इथे ना थोडंसं हे दिलेलं आहे, इकडं जायचं सरळ आपल्याला. आता हे जे येणार आहे ना ते आपल्याला येईल ते राणापूर गाव आहे. त्या राणापूर गावामधूनच आपल्याला जायचं आहे. नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. आता आपण सरळ आल्याच्या नंतर हे जे आहे ना राणापूर गावातले आहे ना एक हे ग्रामस्थ आहे, त्यांनी आम्हाला सांगितले का या सरळ रोडने त्यागी बाबू का आश्रम आहे. आणि हे जे दिसते हे जे पूर्ण जमिनीमध्ये निलगिरी आहे. तर आम्ही आहे ना आता आहे ना ह्या राणापूर गावामध्ये एंट्री करतो आहे. तर पाठीमागचे गाव होतं ते कोठारा. तर आम्ही राणापूर गावात आम्हाला इथून किनारा लागणार आहे. त्यागी बाबूचा आश्रम आहे, त्या आश्रमात आम्ही जाणार आहे, थांबणार आहे थोडं. बघू पुढे आता आम्हाला किनारा कसा आहे. आणि
कसं आणि किनाऱ्यामार्गे आल्याच्या नंतर खरोखर आनंद वाटतो. व आता आम्हाला सरळ जायचं आहे इथून खाली. हा जो रोड दिसतो एक डाव्या हाताला न जाता उजव्या हाताला सरळ जायचं. व हा हे आम्ही राणापूर गावात. हे पुढे बघा अश्वघोडे व्हाईट कलरचे कसे आहेत. रथाला घेऊन रथ आहे इथं मस्त मोठा. ते राणापूर गाव आले. त्या गावातून आम्ही चाललो आहे. नर्मदे नर्मदे हर नमामि देवी नर्मदे. व आता आम्ही ना या ठिकाणी आलेलो आहे ना, जो आहे हा तो राणापूर गाव आहे. राणापूर गावामध्ये परिक्रमावासी आहे ना हे अशा मार्गे चाललेले आहेत. तर पुढे जाताना आम्हाला एक आश्रम लागणार, तो त्यागी बाबूचा आश्रम आहे. तर नर्मदा मैया किनारी आहे. तर किनारामार्गे आम्हाला जायचं आहे. नर्मदे हर हा एक रोड आहे ह्या राणापूर गावात. इकडे नाही जायचा. हे किनारा इथं दिसते सरळ जायचं आहे या मार्गे. नर्मदे यार बघा सरळ जायचं आहे तिथे. नर्मदे नर्मदे यार नमामि